नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅगची डिझाईन दाखवणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी डिझाईन ड्रॉ केलेली आहे। तर आपण अस्तर आणि फॅब्रिक इथे लावून घेतलेला आहे आणि जसं आपण गळ्याची डिझाईन केलेली आहे, जसं की इथे पान शेपचं आहे, तर तिथं आपण पूर्ण स्टिच करून घेणार आहोत। तर ही साडी जी आहे काठपदराची साडी आहे। तर याला मी असा एक पान शेप सारखा असा आपण आकार दिलेला आहे आणि तो आता आपण आतल्या बाजूने कट करायचा आहे आणि पलटून सरळ करायचा आहे। तर कटिंग करून झाल्यानंतर इथे छोटे छोटे नॉचेस लावायचे आहेत। छोटे छोटे कट लावल्यामुळे काय होतं की फॅब्रिक जे आहे ते ओढलं जात नाही आणि पलटून आपण जेव्हा हे करतो तेव्हा ते फिनिशिंगमध्ये येतं। तर आता इथे आपण पलटून सरळ करायचं आहे आणि एकदा पलटून झाल्यानंतर इथे प्रेस करून घ्यायचा आहे। प्रेस केल्यानंतर एकदम तो बॅग जो आहे तो सेट होऊन जातो। तर इथे मी बॅग पूर्ण टक्स वगैरे लावून रेडी केलेला आहे। तर आपण इथे जिथे आपण खालच्या बाजूला शेप दिलेला आहे तिथे आपण इथे बॉर्डर लावून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बॉर्डर आपण सेट करायचे आहे आणि खालच्या बाजूने इथे स्टिच करायचं आहे। जर हर वेळेस जो खाली प्लेन बॉर्डर असतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की थोडा आपला लुक छान येतो। तर त्यामुळे असं मी इथे बॉर्डर या प्रकारे लावणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला इथे लेस लावायची आहे। तर आधी आपण हे असं स्टिच करून घ्यायचं आहे। तर खालच्या आणि वरच्या बाजूने दोन्हीकडून आपल्याला स्टिच करायचं आहे। तर स्टिच करण्याच्या आधी तुम्ही पाहू शकता की मी इथं पिनअप केलेलं होतं, त्यामुळे जो आपला काठ जो आहे तो व्यवस्थित लागला जातो। आता उरलेला फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून काढायचं आहे। आपण जसा शेप दिला होता त्याच शेपमध्ये आपल्याला इथे स्टिच केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की किती छान असं दिसत आहे ते। त्यानंतर आपण इथे आता गळ्याला लेस लावून घ्यायची आहे। थोडं गोल्डन कलरची मी इथे लेस लावणार आहे, त्यामुळे काय होईल ब्लाऊजचा जो गळा आहे तो एकदम सिंपल दिसणार नाही आणि उठून दिसतो। आणि साडी जी आहे काठपदराची आहे आणि त्यामध्ये गोल्डन कलर मिक्स असल्यामुळे इथे मी गोल्डनवाला लेस लावत आहे। तर जिथे आपण बॉर्डर लावलेली आहे तिथे पण आपण अशी लेस घेऊन लावायची आहे। तर अशा प्रकारे हा गळा जो आहे तो बॅगचा आपला रेडी झालेला आहे। आता आपण इथे बॅगला नॉट लावायचे आहे। तर नॉटसाठी मी इथे 4x4चं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्यालाही खाली आपण असं फोल्ड करून स्टिच केल्यानंतर खाली लेस लावायची आहे। तर अशी लेस लावून झाल्यानंतर आपण त्याला नॉटच्या खालच्या बाजूला इथे लावून घेणार आहोत। आता इथे अशा प्रकारे आपण इथे मध्ये सेंटरला नॉट ठेवायचे आहे आणि स्टार्टिंगला थोडा डबल स्टिच करून मग खाली घेऊन खाली पण डबल स्टिच करायचे आहे। तर हे असं उलटून सरळ करायचं आहे। झालं मग अशा प्रकारे आपण तुम्हाला फॅब्रिक जास्त असेल तुमच्याकडे तर असेच तुम्ही 3-4 पण इथे लावू शकता। तर इथे फॅब्रिक कमी असल्यामुळे मी एकच लावलेले आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो 42 साईजचा आहे, त्यामुळे फॅब्रिक कमी असल्यामुळे मी इथे 2च लटकन लावलेले आहेत आणि हा ब्लाऊज रेडी झालेला आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।